मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत. हां, याचा शोध घ्यावा लागेल. हे परकीय नागरिक तर नाहीत ना नॉर्वेचे, नॉर्वे. बरं असं आहे, या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती आहे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे धिंडवडे काढतात. पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी अशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही. सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, हे बरोबर आहे. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाही आहे, ठोके मराठी नाही आहे, असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केल्याबद्दल ताबडतोब. मला असं वाटतंय की कदाचित त्यांना मराठी वाचता येत नसेल म्हणून तो शोक प्रस्ताव आहे, ती लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. इंग्रजीमध्ये लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. म्हणजे आशा भोसले यांच्या YANCHYA यांच्या अशा प्रकारे लिहून ते वाचण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना मराठी रोमन अक्षरही वाचता येत नाहीत, हा माझा अनुभव आहे. अशी व्यक्ती तुम्ही विधानसभा अध्यक्ष पदावर बसता आणि मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून सांगतात की महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच. रिक्षावाल्यांना आपण मारतो मराठी येत नाही म्हणून, मग ह्यांना मारायचं का? रिक्षावाल्यांना मारतो, दुकानाच्या पाट्या मराठी पाहिजेत असे कायदे करतो, मराठी तरुणांना नोकऱ्या द्या सांगतो, मग यांना मराठी शिवाय विधानसभा अध्यक्ष पदाची नोकरी कोणी दिली? ज्यांना मराठी येत नाही त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाची घटनात्मक नोकरी दिली कोणी? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे. हा मराठीचा अपमान आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान आहे. तसं असेल जर तुम्ही ह्यांना पाठबळ देणार असाल या नार्वेकरांना, जे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत, नॉर्वे तिकडे त्यांच्या प्रॉपर्टी असतील म्हणून ते नॉर्वेकर झाले. नॉर्वेकर युरोपमधले. लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाला जर त्याने माफी मागितली नसेल तर. मराठीचा जे त्यांनी दशावतार, वस्त्रहरण, धिंडवडे काढले नॉर्वेकरांनी, त्याबद्दल जर त्यांना अजून माफी मागण्याची सुबुद्धी सुचली नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं माफी मागावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर नॉर्वेकरांच्या वतीनं आधी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. राऊतसाहेब, भाजप एक दावा नेहमी करते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि त्या अभिजात भाषेचा दावा करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांची ही स्थिती आहे. हो, पण मी तेच तर म्हणतोय ना, हे ढोंग किती आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं ते म्हणतात कागदावर, पण अजून त्याचं काय इथे खाली उतरल्याचं दिसत नाही ना. मंगलप्रभात लोढा करा, मग विधानसभेचे अध्यक्ष त्यांना करा ना. मंगलप्रभात लोढा आहेत, अजून काही आहेत, बिल्डर आहेत त्यांचे काही. काल अंबादास दानवेने उल्लेख केला तिकडे, मग त्यांनाच करून टाका विधानसभेचे अध्यक्ष. राज ठाकरे असं म्हणतात की ते भेळ खाल्लेला कागद. हो, हा भेळ खाल्लेलाच कागद होता. हा मराठीच्या कागदावर भेळ खाऊन तो वाचायचा. ज्यांना मराठीच येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही, विचार करता येत नाही मराठीमध्ये,
ते या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर त्यांना भाजपनं बसवलेलं आहे. हा 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती खुलासा केला पाहिजे आणि माफी मागायला पाहिजे. विरोधी पक्ष काय करतोय हा माझ्या पुढे प्रश्न आहे. मी जर असतो त्या विधानसभेत तर मला जामवंतराव धोटेचं स्मरण करून मी पेपरवेट फेकून मारला असता त्या दिशेनं.